शासनाच्या उपक्रमातून वेगवेगळे ज्या गोष्टी चालतात आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याही अनेक गोष्टी या ठिकाणी मला बघायला मिळाल्या। मला आनंद आहे की नासा आणि इस्रोला गेलेल्या आमच्या मुली होत्या, त्यांच्याशी चर्चा झाली। त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले नेहमी असं म्हणायचे की भाषा शिकल्या पाहिजेत आणि परदेशी भाषा देखील शिकल्या पाहिजेत। इथे फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकणाऱ्या मुलींसोबत देखील आमची चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेंच आणि जर्मन भाषा त्यांनी बोलून दाखवली। अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा एआयची लॅब असेल, आज मला अतिशय आनंद आहे की पुणे जिल्हा परिषदेने इंडस्ट्री 4.0 चौथं जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आहे त्याच्याशी संबंधित 100 शाळांमध्ये 100 लॅब्स याचं देखील उद्घाटन केलेलं आहे आणि त्याही मुलांचं ज्ञान पाहून मला अतिशय समाधान वाटलं। खरं म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे CSR पार्टनर्स आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज त्यासोबत आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत। आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचं विलक्षण व्यक्तिमत्व हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजाला देण्याचं काम, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यासोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती जी स्वतः उभी केली होती। पहिल्यांदा बांधकाम साहित्याचं सप्लाय आणि त्यानंतर बांधकामाची कामं हातामध्ये घेऊन, आणि हे सांगितलं ते खरं आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत, आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तर तिथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरता जेवढं एस्टिमेट सँक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा 15% कमी पैशामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं, असा बोर्ड हा ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि ते काम करणाऱ्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते। ही देखील किती अभिमानाची गोष्ट आहे। बायकाळाचा पूल, परळचा रेल्वे वर्कशॉप, कात्रजचं टनेल, येरवडा जेल या अनेक गोष्टी त्यांच्यातलं जे
एक ऑन्टरप्रिनियर स्पिरिट आहे, एक उद्योजक आहेत, ती उद्योजकता दाखवणारं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की पुणे म्युन्सिपाल्टीमध्ये ते कमिशनर म्हणून नियुक्त झाले. त्या काळामध्ये नियुक्त जे लोक व्हायचे ते कमिशनर म्हणून व्हायचे, सदस्यांपेक्षा त्यांना कमिशनर म्हटलं जायचं. 7 वर्ष पुण्याच्या नगरपालिकेचे कमिशनर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या नगरपालिकेत काम केलं. शहर विकास कसा केला पाहिजे, शहराचं नियोजन कसं केलं